गुड मॉर्निंग, वेलकम टू आस्क स्पोकन इंग्लिश अकॅडमी। मी आरती वाके एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आली आहे। आज आपण बघणार आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चे WH चे क्वेश्चन करायचे झाले तर ते कसे होतील। फर्स्ट ऑफ ऑल विल सी द स्ट्रक्चर अँड सम एक्झाम्पल्स। ॲज आय ऑलरेडी टोल्ड यू, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये आपण शॅल हॅव, विल हॅव, बीन आणि क्रियापदाचा ING रूप वापरतो। आता जेव्हा आपल्याला WH टाइपचा शब्द वापर करून क्वेश्चन करायचा असेल तेव्हा स्टार्टिंगला येणार आहे WH टाइपचा वर्ड, त्याच्यानंतर शॅल किंवा विल हे हेल्पिंग वर्ब्स येणार आहे, त्याच्यानंतर येणार आहे सब्जेक्ट, मग येईल हॅव, मग बीन प्रत्यय, मग क्रियापदाचा ING रूप, ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट, शेवटी टाइम येणार आहे आणि क्वेश्चन असल्यामुळे येणार आहे क्वेश्चन मार्क। आता इथे बघा शॅल हॅव, विल हॅव असं आपण म्हणत होतो, पण क्वेश्चन करत असताना शॅल, विल आणि हॅवच्या मध्ये आपण सब्जेक्ट यूज केलेला आहे, म्हणजे त्या दोघांना आपण काय केलेलं आहे, वेगळं केलेलं आहे। ऑलरेडी निगेटिव्ह सेंटेन्स करत असताना आणि प्रश्न करत असताना सुद्धा आपण त्याचा वापर केलेला आहे। आता सेम पॅटर्न मध्येच आहे, फक्त त्याच्या अगोदर आपण काय केलेलं आहे, WH टाइपचा वर्ड यूज केलेला आहे। जो WH टाइपचा वर्ड असेल त्याप्रमाणे तुमच्या क्वेश्चनचा काय होणार आहे, अर्थ होणार आहे। आपण इथे लिहू शकत नाही, हां एंड सांगू शकतो की करत आलेलो असेल, जर हु असेल तर कोण करत आलेला असेल, वेअर असेल तर कोठे करत आलेला असेल, व्हेन असेल तर कधी करत आलेला असेल, असे काय होणार आहे, क्वेश्चन्स होणार आहेत। सम एक्झाम्पल्स, व्हॉट विल यू हॅव बीन थिंकिंग सिन्स मॉर्निंग। आता विल आणि हॅव ला आपण सेपरेट केलेला आहे। द क्वेश्चन स्टार्टेड विथ द WH टाइप वर्ड, देन फॉलोड बाय द विल हेल्पिंग वर्ब, देन सब्जेक्ट आणि मग पुढे परत हॅव बीन ING म्हणजे हॅव बीन थिंकिंग घेतलेला आहे। विल आणि हॅवच्या मध्ये आपण सब्जेक्ट घेतलेला आहे, बीन प्रत्यय आणि क्रियापदाचा ING। सकाळपासून तू काय विचार करत आलेला असेल। Why will Sarita have been fighting with Jay till night? सरिता रात्रीपर्यंत जय सोबत का भांडत आलेली असेल। Again, the sentence started with WH type word, followed by will, then the subject and remaining all the things. जसे की have been fighting. इथे आपण स्टार्टिंग पॉइंट सांगितलेला आहे, इथे आपण एंड पॉइंट सांगितलेला आहे। Which company will Mohan have been? Which country will Mohan have been traveling by 2027? 27 पर्यंत 2027 पर्यंत कोणत्या कंट्रीज मोहन ट्रॅव्हल करत आलेला असेल, तो फिरत आलेला असेल। हाऊ मेनी न्यू ब्रांचेस ऑफ युअर अकॅडमी विल यू हॅव बीन ओपनिंग बाय द एंड ऑफ 2030? 2030 च्या शेवटपर्यंत तू तुझ्या अकॅडमीचे किती नवीन ब्रांचेस ओपन करत आलेला असशील। Who will have been guiding you for next exam? पुढच्या एक्झाम साठी तुला कोण मार्गदर्शन करत आलं असेल। Where will Yash have been building his home till next Diwali? पुढच्या दिवाळीपर्यंत यश त्याचे नवीन घर कुठे बांधत आलेला असेल। आणि when will your family have been shifting? तुझी फॅमिली कधी शिफ्ट होत आलेली असेल। आता when असल्यामुळे इथे आपण टाइम यूज करू शकत नाही, कारण त्याचा आन्सरच तो असणार आहे। सो द क्वेश्चन स्टार्टेड विथ WH टाइप वर्ड, त्याच्यानंतर शॅल किंवा विल येणार आहे। इथे आपण वी आणि आयचं क्वेश्चन केलं नाही, त्यामुळे शॅल आलेला नाहीये, विल आलेला आहे। देन यू, सरिता, मोहन, त्याच्यानंतर ब्रांचेस ऑफ अकॅडमी, त्याच्यानंतर परत यश आणि युअर फॅमिली, हे काय आलेले आहे, सब्जेक्ट्स आलेले आहेत WH टाइपच्या वर्ड नंतर, आणि ॲज युजुअल हॅव बीन ING त्याच्यासोबत आलेला आहे। लास्टला क्वेश्चनच्या काय आलेला आहे, क्वेश्चन मार्क आलेला आहे। अशा प्रकारचे WH टाइपचे जेवढे काही वर्ड्स आहेत त्यांचं काय करायचं, तुम्हाला सेंटेन्स क्वेश्चन तयार करायचा आहे, सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करायची आहे आणि बोलत असताना त्यांचा वापर करायचा आहे। सो दिस इज फॉर टुडे, थँक्यू।